हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपण आज पुण्यातलं स्ट्रीट फूड एक्सप्लोअर करणार आहोत. तर आता आम्ही पहिला आलो आहोत श्री उपहारगृह, जे की सदाशिव पेठेत आहे. तर आपण आज सदाशिव पेठेतले स्ट्रीट फूड एक्सप्लोअर करणार आहोत. चला तर स्टार्ट करूया. सोबत आहे अंजली. हाय हाय. तर हे शनिवार चौकात आहे. ते खूपच वेटिंग होती आणि 15 मिनिटांनी आम्हाला फायनली जागा मिळाली आहे. आणि तर मी ऑर्डर केला आहे बटाटा वडा आणि अंजलीने ऑर्डर केली आहे मिसळ आलेली आहे. बघू शकता तुम्ही, किती छान कलर आहे. तर मी ऑर्डर केला आहे वडा आणि चटणी आणि अंजली खात आहे मिसळ. कशी आहे मिसळ? अंजलीला इथली मिसळ आवडली आहे. तर आपण बघूया वडा कसा लागतोय ते. खूप मस्त, एक नंबर आहे वडा. तर इथला वडा खूप टेस्टी आणि यम्मी आहे. तुम्ही कधी शनिवारला आले असाल तर इथे वडा आणि मिसळ नक्की ट्राय करा. हाय. तर इकडे बरेचसे मेन्यू आहेत. खिचडी, बटाटा वडा, साबुदाणा वडा, हे सगळे मेन्यू खूप छान आहेत. तुम्ही इथे आले की नक्की ट्राय करा. तर मी आता इथलं ताक ट्राय करणार आहे. खूप मस्त आहे, खूप रिफ्रेशिंग आहे. तर हे खूप जुनं उपहारगृह आहे आणि 45 वर्ष कंप्लीट झाले याला, असे ते काका म्हणाले. आणि इथे नेहमीच गर्दी असते. खूप छान मिसळ आहे, मस्ट ट्राय. आणि ताक सुद्धा रिफ्रेशिंग आहे. बटाटा वडा तर सांगायला खूप भारी, खूप मस्त होता. शनिवार चौकात आले की पहिला जो तुम्ही राईट घेताल ना, राईटला आले की तुम्हाला इथे जयलक्ष्मी होलसेलचं दुकान दिसेल, त्याच्या एक्झॅक्ट बाजूला आहे. तर आता आम्ही चाललो आहे अंबिका सँडविचला आणि हे पुण्यातलं खूप फेमस सँडविच आहे. तर चला. तर उन्हाळा फार वाढला आहे आणि खूप गरम होतं आहे, तर आम्ही चालत चाललो आहे. तर तो आम्ही आलो आहे आता अंबिका सँडविचला आणि तर आम्ही ऑर्डर केला आहे व्हेज चीज सँडविच. बघू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच भेटतात, अगदी 50 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंत. ऑर्डर केलं होतं व्हेज चीज सँडविच. चला टेस्ट करून बघूया. खूप यम्मी आहे. इथलं नेपोलियन व्हेज सँडविच पण छान आहे. सगळे सँडविचेस छान आहेत त्यांचे. कसं आहे जिजा? तर आपण आता पोहोचलो आहे वैद्य उपहारगृह.
हे खूप सर्वात जुनी मिसळ आहे इथे. तर इथे खूप दिवसापासून यायचं चाललं होतं माझं, पण नेहमी हे बंदच असायचं. तर आज फायनली हे उघडं आहे, त्यामुळे बरं आहे. हां तर आता आम्ही आलो आहे वैद्य उपहारगृह आणि मी ऑर्डर केलं आहे मिसळ आणि खरवस. तर चला तर टेस्ट करून बघा इथली मिसळ कशी आहे ते. खूप छान मिसळ आहे इथली. तिखट नाही आहे बिलकुल, पण सॅम्पल खूप छान आहे. आणि ह्याचं सॅम्पल इथे ग्रीन कलरचं सॅम्पल भेटतं. तर हे सगळे इन्ग्रेडियंट्स या शॉपमध्ये ते स्वतः बनवतात. तर या ठिकाणी बटाट्याची भाजी, पोह्याचा चिवडा आणि शेव याचं सगळं मिक्सर आहे. ज्यांना स्पायसी आणि तर्रीवाला आवडत नाही त्यांच्यासाठी ही खूप रेकमेंडेड आहे. जी ग्रीन मटकी आपण करतो, हिरव्या वाटणाची मटकी, त्यातली ती मिसळ आहे. पण खूप छान टेस्ट आहे, खूप सटल आहे, टेस्ट छान आहे. ज्यांना तिखट खायला आवडतं त्यांना आवडणार नाही, बट ज्यांना सपक खायला आवडतं त्यांच्यासाठी खूप छान मिसळ आहे. टेस्ट इज बेस्ट आहे. वाटेला तर फूड ब्लॉग करायची सवय नाही आहे ना, तर आमचं पोट खूप भरलं आहे, ओव्हरलोड झालं आहे. आणि तुम्ही वैद्य उपहारगृहामधला खरवस सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. तिथले सगळे पदार्थ खूप छान आहेत, खूप छान. तर एवढं सगळं खाऊन आता स्वीट तर काहीतरी खाल्लंच पाहिजे. आणि आता आंब्याचा सीझन चालू झाला आहे, त्यामुळे आता आम्ही आलो आहे नारायणपेठेतल्या आंबोमध्ये. तर तिकडे मँगोच्या सीझनमध्ये खूप छान छान मस्ट विजिट प्लेस आहे आंबो. मँगोच्या सीझनमध्ये तिकडे आंब्याचे सगळे काही प्रकार भेटतात, मस्त, आणि सरबत आणि बरंच काही आहे. तर चला आपण जाऊया. अरे अगं चप्पल मिळेल का? आपण बघूयात. ज्यूस प्यायचा. तर इथे मँगोची आईस्क्रीम सुद्धा आहे आणि वेगवेगळ्या फ्लेवरची आईस्क्रीम आहे. तर इथे व्यवस्थित सिटिंग अरेंजमेंट आहे आणि बसायला एक फार छान जागा आहे. तिचा मँगो खायचं तुला? मस्तानी आली आहे, किती फ्रेश दिसत आहे. त्याच्यामध्ये फ्रेश मँगोचे त्यांनी काप टाकले. एकच घेतले बेबी. छान बघ, खूप छान, खूप छान. मस्तानी खूप छान आहे, रिफ्रेशिंग आहे आणि फ्रेश मँगोचे काप टाकले त्याच्यामध्ये. कशी आहे आईस्क्रीम? छान आहे, आवडली तुला? तर
मस्त आणि जास्त गोड नाही आहे, माइल्ड आहे, माइल्ड शुगर आहे, जास्त स्वीट नाही आहे. खायला छान आहे, जिजाला खूप आवडली आहे. आम्ही पार्सल पण घेतली, आम्हाला इतकी आवडली त्यामुळे आम्ही मम्मीला पण घेतली पार्सल. तुमचं शॉप उन्हाळ्यात चालू असतं का फक्त? नाही, 12 महिने चालू. 12 महिने चालू असतं. कुठे आहे शॉप? नारायणपेठ. नारायणपेठेमध्ये ना. खूप छान आहे आईस्क्रीम. हा, तुला आवडली मस्तानी? खूप छान होती, यम्मी. खूप रिफ्रेशिंग आहे मस्तानी, खरंच असं घरचा आमरस खाल्ल्यासारखं वाटतं. खूप मस्त होतं. तर असा होता आजचा दिवस. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.